हॅलो एव्हरीवन, हाऊ आर यू गाईज? सो आय वेलकम यू टू DWP आणि आज आपण डिस्कस करणार आहोत एथिक्स. सो एथिक्स काय आहे माहित असेल तुम्हाला, बरोबर? आणि एथिक्सचा ह्युमन लाईफमध्ये सिग्निफिकन्स काय आहे हे सुद्धा माहित असेल तुम्हाला. मग आजचा आपला जो क्वेश्चन आहे, विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम आपण डिस्कशन स्टार्ट करूयात, जिथे कसा अप्रोच करायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% कळेल. शेवटपर्यंत बघा, काही ना काही नवीन शिकायला तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये भेटेल. ओके, सो गाईज क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज एथिक्स? व्हॉट इज एथिक्स? एक्सप्लेन इट्स रोल इन ह्युमन लाईफ. राईट. सो नैतिकता म्हणजे काय आणि मानवी जीवनातील तिची भूमिका स्पष्ट कर. मग आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या आधीही, सगळ्यात इम्पॉर्टंट कीवर्ड काय असतो किंवा की ऍस्पेक्ट काय असतो व्हाईल रायटिंग, दॅट इज डिमांड ऑफ द क्वेश्चन. जर तुम्ही डिमांड फुलफिल करत नसाल तर काहीच अर्थ नाहीये तो क्वेश्चनचा आन्सर करून, है ना. मग तुम्हाला डिमांड फुलफिल करणं फार फार जरुरी आहे. ओके, सो डिमांड तुम्हाला फुलफिल करणंच आहे, दॅट इज दी मच नीड. मग आता पेन आणि पेपर सोबत घ्या जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघता, जेव्हाही तुम्ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करताय. सो मग इथे दोन डिमांड आहे आपली. पहिली तर एथिक्सला तुम्हाला डिफाईन करायचंय अँड नॉट मेयरली डिफाईन, एक्झाम्पल्स पण द्यायचे आहेत. आणि सेकंड मग याचं रोल इन ह्युमन लाईफ, आणि परत इथे एक्सपेक्टेशन्स आहेत, तुम्ही एक्झाम्पल्स इथे अबंडंट द्या जिथे तुमचा व्ह्यू दिसेल की तुम्ही एथिक्सला सराउंडिंग मध्ये बघताय. राईट. सो मग हे दोन डिमांड आहे क्लिअर. ठीक आहे. मग आता डिफिकल्टी लेवल बघा, फार इझी आहे. GS4 चा क्वेश्चन आहे. आणि आता स्ट्रक्चरिंग कसं असेल याचं? स्ट्रक्चरिंग, सो क्वेश्चनचं स्ट्रक्चरिंग पहिला असेल इंट्रोडक्शन. ठीक आहे, पहिला पार्ट असेल इंट्रोडक्शन. आणि इंट्रोडक्शन मध्ये काय येईल? मग इंट्रोडक्शन इथे फार विचार करायची गरज नाहीये. सिम्पली विचारतोय व्हॉट इज एथिक्स. सो व्हॉट इज एथिक्स? एथिक्स इन अ व्हेरी सिंपल लँग्वेज is a compass to decide right and wrong. Yeah, it is generally community based, right? That community owned, in fact, sets of values that helps individual and the group society also to decide what is right and what is wrong. Simple तुम्ही तुमच्या वर्ड मध्ये देऊ शकता, or else तुम्ही काय करू शकता, इथे कोट करू शकता कोणत्याही फिलॉसॉफरला. ठीक आहे, किंवा एखाद्या लीडरला ज्यांनी एथिक्स बद्दल काहीतरी स्टेटमेंट दिलं असेल. मग इथे काय एक्झाम्पल, किती सारे एक्झाम्पल तुम्ही यूज करू शकता. बघा डे टू डे मध्ये एथिक्स किती आपल्या सराउंडिंग मध्ये. एथिक्स रिस्पेक्ट ऑफ एल्डरली, विमेन रिस्पेक्ट आहे, किंवा एन्व्हायरमेंट, ट्री आणि प्रिझर्वेशन, कॉन्झर्वेशन, अरावली सोबत बघा आता जो इश्यू चालू आहे. राईट, तिथे तुम्ही एथिक्स अप्लाय करू शकता. किंवा तुम्ही मग एन्व्हायरमेंटल एथिक्स मध्येच प्लास्टिकचा यूज कमी करायचा आहे, वॉटर कॉन्झर्व करायचं आहे. कितीतरी वाईड रेंजिंग एथिक्स आहे. यू कॅन, ह्युमिलिटी आहे, इंटिग्रिटी आहे, ट्रान्सपरन्सी, किती लीडर्स आहे. यू विल फाइंड की तुम्ही जिथे एथिक्सचा यूज घेऊ शकता. लाईक लेट प्राईम मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग है ना, मग त्यांची आताच अॅनिव्हर्सरी झाली ना, डेथ अॅनिव्हर्सरी ऑल्सो. मग अशा केसमध्ये तुम्ही त्यांना पण कोट करू शकता की त्यांच्या इथिकल व्हॅल्यूज कशा आहेत. ठीक आहे. मग पहिला पार्ट झालाय व्हॉट इज एथिक्स. इंट्रोडक्शन मध्ये आपण काय केलंय, यालाच आन्सर केलंय. मग नेक्स्ट मेन बॉडी मध्ये काय असणार आता, मग एथिक्स सोबत मग तुम्ही काय करू शकता, इट्स रोल इन ह्युमन लाईफ. येस, इट्स रोल इन ह्युमन लाईफ. राईट. बघा गाईज, इथे तुम्हाला नंबर ऑफ पॉइंट्स जनरेट करायचे. जेवढे पॉइंट्स तुम्ही जनरेट करू शकाल तेवढं तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट. पहिला, राईट, इट हेल्प्स यू टू टेक डिसिजन. ठीक आहे, इट हेल्प्स यू टू टेक डिसिजन वेदर इट इज राईट ऑर रॉंग, दॅट इज बेस्ड ऑन दिस. इस्रायल पॅलेस्टाईन वॉर हा राईट आहे किंवा रॉंग आहे. राईट. मग तसा असेल, किंवा प्लास्टिक तुम्ही यूज करताय, राईट आहे किंवा रॉंग आहे. राईट. मग हा डिसिजन आहे. देन एथिक्स हेल्प यू टू गेन ट्रस्ट, है ना. एथिक्स हेल्प यू टू गेन ट्रस्ट. थर्ड, ट्रस्ट कसा, कारण इफ समवन इज व्हेरी इथिकल, बघा तुमच्या सराउंडिंग मध्ये कोणी एथिकल माणूस असेल ज्याला तुम्ही एथिकल कन्सिडर करता, बघा त्याच्यावरचा तुमचा विश्वास हा जास्त आहे बाकी दुसऱ्या माणसापेक्षा. राईट. राईट. हे इंडिकेट करते क्लिअर, जर एथिक्स असेल तुमच्या लाईफमध्ये तर ट्रस्ट आणि मग अगेन अकॉर्डिंगली मिसट्रस्ट या डिस्ट्रस्ट. राईट. मग दोन्ही व्हॅल्यूज या इथे काय याच्यासोबत कनेक्टेड आहे. राईट. एथिक्स इन ह्युमन लाईफ help us to, you know, to have a inclusive societal development, है ना. की जिथे एथिक्स असतील तिथे तुम्हाला
इन्क्लुझिव्ह सोसायटल डेव्हलपमेंट बघायला भेटेल. मग तो एक पॉइंट आहे जिथे सगळ्यांना इन्क्लुझिव्ह आहे. मग वीकर सेक्शन्स असतील, विमेन असेल, चाइल्ड असेल, ओल्ड एज असेल किंवा मायनॉरिटीज असतील, सगळ्यांना काय करतोय आपण घेऊन चालतोय. ठीक आहे. एथिक्स असतील तर एन्व्हायरमेंट आणि मॅन किंवा ह्युमन यांचा रिलेशनशिप याच्यावर सुद्धा एथिक्सचा फार सिग्निफिकंट रोल आहे. जसं डिफॉरेस्टेशन फॉर द पर्पज ऑफ मायनिंग, मग आपण त्याला अपोज करतोय. बरोबर. मग तुम्ही इथे करू शकता. किंवा एथिक्सचा रोल तुमच्या रेग्युलर बिझनेस आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये आहे. राईट. बिझनेस आणि ऍक्टिव्हिटीज तिथे त्याचा रोल आहे. एथिक्सचा रोल तुमच्या रिलीजन आणि कल्चर मध्ये आहे. बरोबर. रिलीजन अँड कल्चर, किती एक्झाम्पल्स मी तुम्हाला देऊ शकतो, तुम्ही पण शोधू शकता की एथिक्स आणि रिलीजन येस किती कनेक्टेड आहे. राईट. की जिथे तुम्ही डोनेट करताय बघा इथे एथिकल व्हॅल्यूज इन्क्लूड झालाय. कल्चर, एखादा फेस्टिवल असेल तर आपण काय करतोय, कुणाला हेल्प करतोय, फूड डिस्ट्रीब्यूट करतोय, बर्थडे असेल तर तिथं काहीतरी डिस्ट्रीब्यूट करतोय. काय एथिकल व्हॅल्यूज इथे आपल्याला कनेक्ट करतायत. बरोबर. एथिक्स प्लेज लॉट ऑफ रोल इन युअर ओव्हरऑल लाईफ अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे. इथे नेशन अँड सिटीजन रिलेशनशिप है ना, हा सुद्धा तुम्ही बघणार की एथिकल व्हॅल्यूज सोबत कनेक्टेड आहे. पॅट्रॉइटिझम, ठीक आहे, की जे व्हॅल्यू नरिश करतोय आपण, सिटीजनशिप, सेन्स ऑफ ऑनरशिप, राईट, ऑनरशिप, सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इथे रिफ्लेक्ट होत आहे की एथिक्सचा रोल हा तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये खूप जास्त इन्क्लुसिव्ह आहे. देन त्याच्यानंतर कन्क्लुजन. मग कन्क्लुजन तुम्ही काय करणार, एक्झाम्पल बघा, मी खूप सारे एक्झाम्पल दिले. मग कन्क्लुजन काय करणार, दस मग एथिक्सचा अँड ह्युमन जो ओव्हरऑल कन्क्लूड करू शकतो ह्युमन लाईफ. राईट. मग हे हायली इंटिग्रेटेड आहे, इंटिमेट रिलेशनशिप आहे बिटवीन देम. यू कॅन सिम्पली कन्क्लूड देम, or you can simply again use this understanding. Thus human life and ethics are very much integrated, and we, in order to understand society well, we can absolutely, and we need to understand the ethics well also. येस. सो आय होप तुम्हाला हा जो क्वेश्चन डिस्कस केलाय तो प्रॉपर कळालाय. काही डाऊट असतील तर लेट मी नो इन द कमेंट बॉक्स, आपण त्याच्यावर सुद्धा डिस्कस करूया. थँक्यू. वॉच इट टिल द एंड. शेअर, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.